नमस्कार. जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. आज विजयादशमी आहे. सर्वांना खूप खूप अप्रतिम शुभेच्छा. मनोज जरांगे पाटील यांनी जे विचारांचं सोनं लोटलेलं आहे, ते सोनं लुटत असताना त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाला हात घातलेला आहे. आता मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणापर्यंत बोलत होते, इथपर्यंत ठीक होतं. आपण त्यांना त्यांच्या मागणीनुसार हैदराबाद गॅझेटियरचा आधार घेऊन कुणबी प्रमाणपत्र देणार असा जी-आर त्यांच्या हातामध्ये ठेवलेला आहे. त्यामुळे आता काळजी करायचं काही कारण नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाटलं होतं. तसं त्यांनी देवाभाऊ म्हणून जाहिरात देखील केली. दुसरीकडे त्यांनी 18 पगड जातींचा जसा छत्रपती शिवाजी महाराजांनी विचार केलेला आणि आपलं हिंदी स्वराज्य निर्माण केलेलं, त्याप्रमाणे तो आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण मुख्यमंत्री या नात्याने सर्व समाज घटकांचे प्रश्न लक्षात घेत आहोत वगैरे वगैरे त्यांनी आपली इमेज तयार करायचं काम सुरू ठेवलेलं असताना मनोज जरांगे पाटील यांनी आता त्यांच्या छातीत धडकी भरेल अशा प्रकारे मागण्या केलेल्या आहेत. मराठवाड्यामध्ये ओला दुष्काळ आहे. मराठवाड्याच्या सीमेलगतच्या जिल्ह्यांमध्ये तशीच परिस्थिती आहे. ही लक्षात घेऊन सरकारने तातडीने काही पावलं उचलायला पाहिजे होती, परंतु ती पावलं जी उचलली गेली ती सर्व चुकीची ठरलेली आहे. म्हणजे प्रति टन ऊसाच्या दरामधून 15 रुपयाची कपात करणे, फक्त SDRFच्या 2100 कोटी रुपयावर अवलंबून राहणे, जिल्हा विकास नियोजन निधी तो 10% 15% वापरणे, असे वरवरची मलमपट्टी केलेली आहे. आणि सगळं अवलंबून आहे ते केंद्र सरकारवर, कारण की डबल इंजिनचं सरकार आहे. आणि मग पंतप्रधान नरेंद्र मोदी जोपर्यंत हवाई पाहणी करणार नाही तोपर्यंत NDRFचा विचार करणार नाही आणि तिथून जी काही मदत देता येईल महाराष्ट्र सरकारला ती द्यायची. तोपर्यंत काही जाहीर करू नका असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तो असा न बोलता दबाव आहे. अशा परिस्थितीमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी जी मागणी केलेली आहे त्या मागणीचा आता फक्त देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री म्हणूनच नाही तर एक राजकारणी म्हणून, आणि केवळ फडणवीस यांनाच नाही तर अगदी शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, काँग्रेसचे सगळे नेते, सगळे विरोधक आणि सत्तेमधले अजित पवार, एकनाथ शिंदे या सगळ्यांना विचार करायला लावणार आहे. डोकं बधीर करून टाकलेले मनोज जरांगे पाटील यांनी ते कसं, यासंबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत. माझी दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करा, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिका बिनधास्तपणे नोंदवावी. हे बघा, 70,000 रुपये द्या दर हेक्टरी अशी मागणी केलेली आहे. त्याच्यानंतर तुम्ही हे ऊसाचे प्रति टन पैसे कापण्यापेक्षा जे सरकारी नोकरशा आहेत त्यांच्या पगारातले 25% पैसे कापा आणि नुसते त्यांचेच कापू नका, तुमच्याही खिशात हात घाला. तुम्ही निवडणूक आयोगाला जे शपथपत्र देत असता, अर्थात हे जरांगे पाटील म्हटलेले नाहीत, आपण ते एक त्यांचा विस्तार करतोय, तर तुम्ही जे शपथपत्र देत असता तुमचा पत्ता मलबार हिल असतो, गोविंदबाग असतो, इकडं असतो, तिकडं असतो, काय काय वेगवेगळा पत्ता असतो. तिथं तुम्ही दाखवलेलं असतं की मला जे काही उत्पन्न मिळतंय ते शेतीमधून मिळतंय, कोट्यवधी रुपयांचं उत्पन्न ते असतं. मग त्या उत्पन्नातला काही वाटा जो आहे तो वाटा की या शेतकऱ्यांना द्या तुम्ही. मग त्यांनी नावच घेतलेले आहेत सगळ्यांचे की सगळ्यांनी खिशात हात घालावा. छगन भुजबळ जे म्हणतात की आरक्षण म्हणजे काही गरिबी निर्मूलनाचा तो काही कार्यक्रम नाहीये, बरोबर नाहीये. कोण आहे म्हणतंय? मग आता छगन भुजबळ तुम्ही जे काही 2-2.5 वर्ष जे तुरुंगामध्ये काढलेले आहेत ते का काढलेले आहेत? कारण की तुम्ही भ्रष्टाचार केला असा तुमच्यावर आरोप होता आहे. आता बेनामी मालमत्तेवरून देखील आहे. त्याच्यामुळे तुम्ही देखील आपल्या खिशामध्ये हात घातला पाहिजे. म्हणजे आर्म स्ट्रॉंग म्हणून जे भाऊ पुरतात तुमचे सभा घेण्यासाठी, इकडं तिकडं शेरोशायरी करण्यासाठी, आता तुम्ही मदत करा शेतकऱ्यांना. बरं, शेतकरी हा काय फक्त मराठा समाजाचा नाही, तो OBC आहे, तो मुस्लिम आहे, तो सगळ्या जाती धर्माचा आहे. त्याच्यामुळे आता मदत केली पाहिजे. आता मनोज जरांगे पाटील हे शिकलेले आहेत, त्यांना काही कळत नाही, काय त्यातलं काय कळत नाही, हे नाही ते नाही, त्यांना भरपूर ट्रोल केलं पाहिजे. मग फडणवीस ब्रिगेड पासून सगळे प्रयत्न झाले, सगळेजण थकले. मग आता शरद पवार त्यांच्या मागे आहेत, मग शरद पवार सगळं करतात.
असं म्हणून आता चालणार नाही, कारण जरांगे पाटलांनी म्हटलेले की शरद पवार तुम्ही देखील द्या पैसे, हे शेतकऱ्यांना मदत करा. आणि मग ही जी तिडीक आहे ही का निर्माण झालेली आहे? पोटातली आग डोक्यामध्ये का गेलेली आहे? कारण दरडई उत्पन्न घ्या, महाराष्ट्राचा समतोल विकास घ्या, आणि हे सगळं, ही सगळी परिस्थिती लक्षात न घेता फक्त शाश्वत विकासाच्या गप्पा मारायच्या, सर्वांगीण विकासाच्या गप्पा मारायच्या. आम्ही शक्तीपीठ करू, 20,000 कोटी रुपये लगेच देऊ, परंतु इकडं काही मदत करणार नाही. आम्ही गडचिरोली, तिथं सगळं खनिज, त्याला पोलादाचं शहर म्हणून आणू, जिल्हा म्हणून आणू पुढे, पण मदत करणार नाही. हे सगळं जे चाललेलं आहे, या सगळ्या परिस्थितीमध्ये ओला दुष्काळ हा जरी शब्द, तसा निकष हा कायद्यामध्ये नसला, तरी देखील त्याचा विचार केला पाहिजे. त्या पद्धतीने ते निकष लक्षात घेऊन मदत केली पाहिजे. आणि ती मदत न करता आता आमचे 80-85% झालेले आहेत पंचनामे, मग आम्ही दिवाळीच्या आधी ते करून टाकू वगैरे वगैरे, ते असं सगळं बोललं जात आहे. बैठका, कॅबिनेटच्या बैठका होतात, पुन्हा तीच पत्रकार परिषद, तेच बोलणं. त्याच्यानंतर अजित पवार ज्यांनी 11 वेळेला अर्थसंकल्प सादर केला, ते म्हणतात पैशाचं सोंग आणता येत नाही. एकनाथ शिंदे आपली जाहिरातबाजी करत मदत वाटत आहेत. हे सगळे, हा सगळा जो राग आहे, हा मनोज जरांगे पाटील यांच्या डोक्यामध्ये तो बसलेला आहे, आणि त्यांनी आज तो व्यक्त केलेला आहे. आणि तो व्यक्त करत असताना त्यांनी ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या फार महत्वाच्या आहेत. सरसकट कर्जमाफी करा, अनेक मागण्या केलेल्या आहेत. आणि इतकंच नाही, शेतीला म्हणजे शेतकऱ्यांना नोकरदाराचा दर्जा द्या, नोकरीचा दर्जा द्या, दर एकरी 10,000 रुपये पगार द्या, असं म्हटलेलं आहे. आणि जे शेतकरी संघटनेचे प्रणेते, संस्थापक अध्यक्ष शरद जोशी यांनी ज्या पद्धतीने अर्थकारण लक्षात घेऊन शेती व्यवसाय कसा स्थिर केला पाहिजे, आणि इंडिया विरुद्ध भारत कसा अ, अन्यायग्रस्त आहे, हे सगळं जे पटवून दिलं होतं, त्याच प्रकारचं, म्हणजे तितका अभ्यास म्हणता येणार नाही. आता सगळे मनोज जरांगे पाटलाचा अभ्यास काढत बसतील, पण मनोज जरांगे पाटील यांनी जे म्हटलेलं आहे ते फार महत्वाचं आहे. की ही जी विषमता आहे, हे जे दरडोई उत्पन्न आहे, हे सगळे जी गोष्ट आहे, कृषी मालाला भाव द्या, सगळे प्रश्न सुटतील, ते दिलं जात आहे का? आता देशाचे जे कृषी मंत्री होते 11 वर्ष, त्यांनी स्वामीनाथन आयोग वगैरे, कृषी म्हणजे कृषीबद्दल केवढी मोठी समज आहे, असे शरद पवार यांनी देखील मागणी केली पाहिजे. केंद्र सरकारकडे मागणी केली पाहिजे. आणि मग त्यांनी नाही केली तर मग ते भाजपवाले म्हणणार की तुम्ही सत्तेमध्ये असताना काय केलं वगैरे वगैरे, ते सगळं, हे सगळं आहे. तर जरांगे पाटील यांनी काय केलेलं आहे, सगळ्या राजकारण्यांचं नाक आणि तोंड एकाच वेळेला दाबलेलं. मग तुम्ही अंबानीचं कर्ज माफ करता, विजय माल्या तुम्हाला फसून पळून जातो, कोट्यावधी रुपये म्हणजे लाखो कोटी पैसे तुम्ही माफ करता मोठ्या उद्योजकांचं, ते करताय. आता मग मनोज जरांगे पाटील काही डाव्या चळवळीतले अति नक्षलवादी वगैरे अशी भाषा वापरायला लागलेले आहेत. मग त्यांना कुणाची फूस आहे याच्यावर आता फडणवीस ब्रिगेड बोलायला लागणार आहे का? काय केलं जाणार आहे? म्हणजे हे जे तुम्ही जे करताय, जी काही विषमता आहे, आता सुनील शुक्रे आयोग, त्याचा आधार घेऊन तुम्ही काय केलं होतं? 10% एसईबीसीचं आरक्षण दिलेलं आहे. काय सुनील शुक्रे आयोगाचं निरीक्षण होतं? शेतकऱ्यांच्या आत्महत्याच्या संदर्भात काय होतं? दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत काय होतं? सरकारी नोकऱ्यांच्या संदर्भात काय होतं? ते तुम्हालाच बघावं लागणार आहे सगळं. मग ते नारायण राणेंचा देखील त्यांनी उल्लेख केला जरांगे पाटलांनी. काय केलेलं आहे नारायण राणे आयोगाने? ते सगळं केलं होतं त्यावेळेला, त्यांनी ते उपसमितीचे अध्यक्ष होते पृथ्वीराज चव्हाण असताना. हे सगळं केलेलं आहे. हे सगळा विचार करून ते ताबडतोब केलं पाहिजे. आणि यासाठी जरांगे पाटलांनी एक मुदत सुद्धा दिलेली आहे, 1 महिनाभराची मुदत दिलेली आहे. आता जरांगे पाटील हे फक्त आरक्षणाच्या मागणी पुरतीचे नेते राहिलेले नाहीत. आता त्यांना ज्याप्रमाणे ते टिकेत येऊन भेटून गेले होते बघा, अखिल भारतीय शेतकरी संघटना आणि महेंद्रसिंग टिकेत, त्यांचे ते चिरंजीव, आणि मग ते सगळे येऊन गेलेले आहेत. आणि जरांगे पाटील आता बोलायला लागले की आपण आता दिल्लीला देखील धडक मारणार आहे. हे सगळं जे आहे, मनोज जरांगे पाटील यांचा हे जे नेतृत्व उभं राहिलेलं आहे, ते ना खासदार आहे, ना आमदार आहे, ना राजघराणा आहे, ना काहीच नाहीये.
ते पाठिंबा का मिळतोय? हा नारायणगडावर ते बोलत असताना प्रत्येक वाक्यागरी पाटील 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 असा जो असा आसमंत दुमदुम दुमदुमून टाकणारा असा जो प्रतिसाद होता, तो काय सांगत होता हे आता राजकारण्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि एकमेकाचे उणे दुने काढत बसण्यापेक्षा शेतकऱ्यांचे खऱ्या अर्थाने प्रश्न सोडवले पाहिजे. आणि नुसते शेतकरीच नाही तर खरा समतोल विकास, नुसतं आर्थिक पाहणी अहवाल सादर करताना, अर्थसंकल्प सादर करताना संत महात्म्यांचे कवन गायचे, सगळं ओव्या गायच्या आणि मग शाश्वत विकासाची एकदम वाट लावून टाकायची, हे जे उद्योग चाललेले आहेत हे कुठेतरी थांबले पाहिजे. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.